भेटणार आहे ना? ऍक्च्युली सर ते आज नाही येणार आहेत. नाही येणार म्हणजे? अरे का मस्करी लावली आहे काय? का वेळ जात नाही म्हणून असं वागवतात आपल्याला? त्या दिवशी त्या लोणावळ्याला गेलो, काय झालं? वेळही गेला, पैसेही गेले, झालं काहीच नाही, काम झालंच नाही तेही. अरे कसे आणि कुठून आणायचेत मी पैसे? तो तेलंग येतोय, पैसे दे धमक्या देतोय. बंदूक ठेवली होती डोक्यावर, माहितीये? कुठून आणू पैसे? काम धड होत नाहीयेत, पैसे मिळत नाहीयेत. सर एक बोलू, म्हणजे पटलं तर बघा. पैसे मिळण्यासाठी ना आता मी लिटरली काहीही करायला तयार आहे. प्लीज मला सांग कसे पैसे कमवू? सर माझी बायको नोकरी करते म्हणून मला थोडा हातभार लागतो. हा ती आता इथे नाही आहे, माहेरी आहे. माहेरहून ती नोकरी करतेच आहे म्हणून मला मदत होते. अनुवहिनींना तुम्ही नोकरीची परमिशन दिली तर? मी तुला हे कालच सांगितलं, अनु जॉब करणार नाही, नोकरी करणार नाही, बिझनेस करणार नाही. ऐक माझं, पाहिजे असते ना बाई, तिला जरा असं दाबूनच ठेवायचं. जरा सूट दिली ना की बायका लगेच डोक्यावर बसतात. लक्षात ठेव, एक्सपिरियन्स वरून सांगतो तुला. अरे बाईची जागा ही तिथेच आहे, स्वयंपाकघरात. हा, त्या घरासाठी स्वयंपाकघरामध्ये काय बनवायचं असेल त्यासाठी जे आवश्यक आहे ते द्यावं ना आपण. आता तिथे काय ते कुकिंगचं वगैरे काहीतरी क्लास करते, मी परवानगी दिली म्हणजे काय करायलाच पाहिजे तिने. पण कुकिंग वगैरे विनाकारण हे बिझनेस जॉब तेवढी अक्कलही नसते आणि तेवढं येतही नाही बायकांना, कळलं का? सर पण त्यांची इच्छा असेल तर मारून टाकावी तिने ती इच्छा. अरे अनुप्रिया अविनाश पाटकर आहे, ती माझी बायको आहे, कळलं का? तिला मी चांगलाच माहिती आहे. तिला माहिती आहे काही झालं तरी मी परमिशन देणार नाही. नाही म्हणजे नाही. मला न सांगता असंही ती काही करत नाही. आणि जर तिने काही केलं अशी शिक्षा करीन ना मग तिला मी आयुष्यभर लक्षात ठेवेल ती. अरे बापरे, सर तर खूप चिडलेत. बरं झालं मी यांना काही सांगितलं नाही. पण आता मला अनुवहिनींना सावध करावं लागेल. चला, अनायसे घरात कोणीच नाहीये. हाच बेस्ट चान्स आहे ती चिठ्ठी शोधून काढण्याचा. एवढासा कागद आहे, तो अनुने कुठे ठेवला असेल? कुठे ठेवलं असेल लिले? इथे असेल का? कुठे असेल? कपाटात असेल का? अकॅडमी म्हणजे माझा संशय खरा ठरला तर अनु कुकिंगच्या क्लासला जातच नाहीये. अनु आरजीच्या क्लासला जाते. ही तर ब्रेकिंग न्यूज आहे सीमा. आता येऊ दे त्या अनुला. तिचं हे सिक्रेट सगळ्यांसमोर सांगते की नाही ते बघच.
अरे वेलकम 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 सुपर हिट रेड FM 93.5 च्या स्टुडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. थँक्यू सर. वेलकम. हे वेलणकर सर, इथले हेड. हॅलो सर. हॅलो. वाव. सोनाली मॅम, तुम्हाला सांगतो, हे नवीन टॅलेंटला भेटलं ना तर एकदम फ्रेश वाटतं. माझे जुने दिवस आठवतात. सो स्टुडंट्स, सॉरी, फ्युचर आरजे राईट. तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सर, मी सगळ्यांची ओळख करून देते. येस. हा अद्वैत, आमच्या क्लासचा सगळ्यात मस्तीखोर पण टॅलेंटेड स्टुडंट. हाय. आणि ही ॲनी. हॅलो सर. हाय. हा साहिल. व्हॉट्स अप ब्रो. आणि ही काजल. हॅलो. हाय. आणि ही अनुप्रिया. हा मॅम. ही मिसेस अनुप्रिया पाटकर. नमस्कार. नमस्कार. सर, मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. अनुप्रियाचं वय यात बसत नाही असंच म्हणायचंय ना तुम्हाला? नाही म्हणजे अगदी तसंच नाही, बट आय एम लिटिल बिट शॉक. म्हणजे ह्या एजमध्ये आणि आरजे स्टुडंट, सो मी थोडासा कन्फ्यूज झालो. सॉरी सर, पण वय माणसांना असतं, स्वप्नांना नाही. हो ना? हो. वाव. पहिल्याच बोलला 6. सुपर. आय एम इम्प्रेस. मॅम, तुम्हाला सांगतो, तुमच्या स्टुडंटमध्ये ना सॉलिड स्पार्क आहे. हे मला खूप आवडलं. आय लाईक इट. आता मीच यांना स्टुडिओ दाखवण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. सो बघूयात. हो सर. चलो. आणि हे आपलं IT डिपार्टमेंट. इथूनच सगळ्या प्रोसेस ऑन एअर जातात. आता मी तुम्हाला सगळ्यात मेन रूम दाखवणार आहे, जिथे आरजे बसून आपल्या लिस्नरशी गप्पा मारतात. त्या रूमला आपण ऑन एअर रूम म्हणतो. काय म्हणतो? ऑन एअर. करेक्ट. या. या सर्वांनी आत या.